आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला विधानसभेचा रणसंग्राम। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका झाल्या। बैठकीला शरद पवार, अमित शहा यांच्यासोबत गौतम अदानी देखील उपस्थित होते। पहाटेच्या शपथविधीवर द न्यूज मिनिट या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट। अजितदादांनीच कबूल केलं, शिवसेना राष्ट्रवादी तोडण्यामागे आणि सरकार पाडण्यामागे अदानी। अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं। भाजपसोबत जाण्याच्या बैठकांबाबत आम्हाला माहितीच नाही। बैठका कधी झाल्या हे अजितदादांनाच विचारायला हवं। अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा टोला। फडणवीसांनी फसवलं, त्यांच्यावर केस दाखल करणार। सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांचा निशाणा। फाईल कशी दाखवली याचं मला उत्तर हवंय, सुप्रिया सुळेंचं आव्हान। साहेबांची शेवटची निवडणूक, नातवाकडे लक्ष द्या असं बोललं जात आहे, पण मी पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे। अजित पवारांचं बारामतीच्या लोणी भापकर गावात वक्तव्य। शरद पवारांची शेवटची निवडणूक असं आम्ही कधीच बोलत नाही। पवारांची शेवटची निवडणूक असं कुणी बोललं असेल तर ते दुर्दैवी, सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांना उत्तर। शरद पवारांनी कधी भावनेच्या गोष्टी केल्या नाहीत। अजित पवार शरद पवारांना मुलासारखेच आहेत। अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। 50 ते 60 जागा निवडून येतील, शरद पवारांचा दावा। तर जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत, शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा। शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवार यांनीच केलं। पवारांनी माझ्यासह 18 ते 20 आमदारांना फोडलं, मात्र आता शिळ्या कडीला ऊत देण्याचं काहीच कारण नाही। भुजबळांची शरद पवार यांच्यावर खोचक टीका।